प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी मातोरी मुंगसरा भागात प्रशासनाने केलेली मोजणीमुळे आज मोठा वाद निर्माण झालाय। सकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या या कारवाईला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। परिणामी परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। 4 मे रोजी उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असताना प्रशासनाने घेतलेल्या या पावलामुळे शेतकरी संतप्त झाले। न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी मोजणी करण्यामागे प्रशासनाचा उद्देश काय असा सवाल उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोजणीबाबत कोणतीही लेखी पूर्वसूचना देण्यात आली नव्हती। केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान मोजणीला विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। याच वेळी पोलिसांकडून कुटुंबियांशी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचे आरोपही करण्यात आले। महिलांशीही धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र झाली आहे। या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याची तयारी सुरू आहे। छावा संघटनेचे नेते करण गायकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र स्थानिकांचा रोष कायम असल्याने येत्या काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। के मातोरी राहणार, माझी जमीन पूर्ण चालली, भूमी चालली। मी रस्त्यावर चाललो होतो त्या पवनदात मला 3-4 पोलिसांनी वरून खाली लाथाबुक्क्यांनी मारले। मला छातीत लाथ मारल्यामुळे सिव्हिलला ॲडमिट केलं होतं। मला अटॅकचा स्ट्रोक आलेला आहे। मला ॲडमिट केलेलं आहे। हे सलाईन दिलं, मला त्रास व्हायला छातीत। घरामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची। बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला। पवनदत्त आहे ना असा काठी फिरवायचा नुसता बायकांवरती। इतका म्हणजे नालायक माणूस येतो इथं सांगते। हा इथं मारलंय, पाठीला मारलंय। माझ्या 4-5 जणींना धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं। मी मयुरी अक्षय कातड, राहणार मुंगसरा। आमच्या माणसांना गाडीमध्ये भरलं होतं, तर आम्ही विचारायला गेलो फक्त आमच्या माणसांना का उचलताय तुम्ही। त्यांनी अक्षरशः माझे रस्त्यावर ढकललं, माझ्या डोक्याचा मार लागला, पाय धरून खेचत गाडीत नेलं, माझी साडी फाडली, ब्लाऊज फाडला। अक्षरशः पूर्ण त्यांनी माझे हाल केले। त्यांनी आम्ही फक्त एकच विचारत होतो, तुम्ही आमच्या माणसांना का उचलताय, एवढं विचारलं तरी त्यांनी आम्हाला मारलंय। आमचं पूर्ण नख ओढ करले, सर्व हातपाय ओढले। अक्षरशः रस्त्याने फरफटत त्यांनी आम्हाला गाडीमध्ये घातलं। कमल दोंडेराम खिरकाडे। मी सकाळी आंघोळ करून बाहेर आले, कपडे घालीत होते। माझ्या मुलाला धरलं, घरामध्ये मारायला लागले। म्हणून मी तशीच ब्लाऊजला बटन लावीत आले, तिकडून तो पवनदाता आला आणि माझ्या त्यांनी हातावर काठी मारली। ती मॅडम काय तिचं नाव ती होती आणि काही पोलीस होते असं, नाईक मॅडम यांनी दोघांनी सुनाला मारलं, ह्या पोराला मारलं, मला मारलं असं। काल संध्याकाळी आम्हाला व्हॉट्सअपवरती 2 तारखेला मुंगसरे आणि मातोरीची संयुक्त अशी मोजणी लावलेली आहे असे व्हॉट्सअपवर मेसेज टाकले गेले आणि त्या मोजणीच्या पत्रावरती 9:30चा टायमिंग दिलेला होता आणि 9:30चा टायमिंग असताना पोलीस प्रशासन व स्वतः भूसंपादन अधिकारी पवनदत्ता यांनी सकाळी 6:30-7 वाजताच लोकांच्या घरामध्ये जाऊन बळजबरीने घराबाहेर ओढून सर्व जे बाधित शेतकरी आहे यांना गाडीमध्ये बंदिस्त करून पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन आज नाशिक तालुका पोलीस स्टेशनला नजरकैदेत इथं डांबून ठेवलेले आहे। आज आम्ही सर्व सकाळी 8-8:30 वाजता इथं सर्व शेतकऱ्यांना डांबून ठेवलं आणि जे बी आमचे काही लोक घरी होते किंवा स्त्रिया घरी होता त्यांना अक्षरशः त्यांनी नको त्या पद्धतीनं तिथं छेडून आणि मोजण्या ह्या जबरदस्ती केलेल्या आहे। कोणालाही प्रत्येकाच्या स्पॉटला किंवा शेतावर तिथं उभे राहून न देता आम्हाला जबरदस्ती पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवून त्या ठिकाणी या मोजण्या करण्यात आलेल्या आहे। मी पवनदत्ता जो भूसंपादन अधिकारी आहे याचा या ठिकाणी निषेध करतो। आमच्या कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये केस चालू आहे आणि त्या हायकोर्टमध्ये केस चालू असताना याच शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा NSIDC वाल्यांनी 4 दिवसाची मुदत ही वाढवून घेतली
आणि त्या मुदतीत कोर्टाने सुद्धा तोंडी आदेश केलेला आहे का जोपर्यंत 4 तारखेला आमच्या समोर ही सुनावणी होत नाही तोपर्यंत तिकडे कोणीही जाऊ नये. पण तिथे जे पेपर सादर केले त्या पेपरमध्ये बऱ्याच प्रमाणात MSIDC असेल किंवा भूसंपादन अधिकारी असतील यांच्याकडे अपूर्ण असे पुरावे होते आणि ते पुरावे पूर्ण करण्यासाठी यांनी अंधारात ठेवून सकाळी येऊन ही मोजणी आज कुठल्या हालतमध्ये पूर्ण करून आणि तसला रिपोर्ट त्यांना उद्या सादर करायचा आहे. आम्हाला पोलीस प्रशासनाचं बळ वापरून या ठिकाणी बंदिस्त केलं आणि एकही खातेदार स्पॉटला हजर नसताना बळजबरी या ठिकाणी मोजणी केलेली आहे. आणि ही मोजणी करत असताना मोठ्या प्रमाणात इथं महिलांना मारझोड करण्यात आलेली आहे आणि सर्व खातेदार आज 3 महिन्यापासून आज प्रशासनाला विनंती करतोय का तुम्ही मोजताय ठीक आहे 3 किलोमीटरचा जो पॅसेज आहे यामध्ये 17 बंगले 12 बोरवेल 9 विहिरी आज बाधित होत आहे आणि वेळोवेळी प्रशासनाला विनंती करतोय का तुम्ही स्पॉट पाहणी करा. आज स्पॉट पाहणीला आतापर्यंत ना कलेक्टर आलेला ना आमदार आलेला ना खासदार आलेला ना MSIDC चे ऑफिसर आलेले. आमची प्रत्येक वेळेस विनंती आहे का तुम्ही स्पॉटला या स्पॉट सर्वे करा. स्पॉट सर्वे केल्यानंतर त्याच्यात लक्षात येईल तर खरंच बाधित होणारे लोक अल्पभूधारक आहेत आणि त्यांच्यावर जर ह्या पद्धतीनं जर भूसंपादन केलं गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते देशोधडीला लागणार आहेत. आमची वेळोवेळी मागणी आणि ती मागणी आम्ही कोर्टामध्ये सुद्धा मांडलेली पण या अधिकाऱ्यांकडे सक्षम असे पुरावे नसल्यामुळं त्यांनी आज जबरदस्ती हा प्रयोग केला आणि त्यांनी त्यांचे पेपर या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आज स्पॉटला त्यांनी दाखवून द्यावा का कुठला एखादा खातेदार तिथे हजर आहे आणि तुम्ही मोजणी करत आहे. आज आम्हाला सगळ्या खातेदारांना पोलीस स्टेशनला डांबून ठेवून यांनी बळजबरीने तिकडे मोजणी केलेल्या आहेत. या कदापि आम्हाला मान्य नाही आणि आल्या सर्वात प्रथम आमचे सर्वांचे मोबाईल त्यांनी जमा केले आणि बळजबरीने मोठ्या प्रमाणात पोलिसांचा वापर करून आज आम्हाला गाड्यात बसवलं आणि 8 वाजेपासून तर आत्ताच्या टायमिंग पर्यंत आम्हाला या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि हा मोठा अन्याय आमच्यावर केलेला आहे. आम्हाला कदापि या जागा द्यायच्या नाही किंवा आमच्यावाले स्पॉट सर्वे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा याला विरोध आहे. पोलीस प्रशासन हातात लाटाकाटा घेऊन आलेलं ठीक आहे पण एक भूसंपादन अधिकारी एक कलेक्टर जर हातात काठी मिरून जर आमच्या महिलांना मारत असेल किंवा घरात शिरत असेल तर याला अधिकार कुठला आला. आज कुठलाच कलेक्टरला या पॉवर ऑफ राईट नाही का जो कोणाच्या एखाद्याच्या घरात बळजबरी घुसून हातात दांडा मिरून किंवा हातात पोलिसांचा दांडा घेऊन आज मारझोड करतोय महिलांना. हा कुठला न्याय झाला आणि त्या अधिकाऱ्यावर तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. आज या जिथे ज्या स्त्रिया आहेत यांना त्यांनी मारलेलं आहे आम्ही मेडिकल केलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई होईल त्याला सस्पेंड करण्यात यावं. एवढा मुजोर अधिकारी हा नाशिकमध्ये चालणार नाही. मी ही प्रशासनाला तसेच माननीय मुख्यमंत्री साहेबांना किंवा पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आणि स्थानिक नेत्यांना पण विनंती करतो का दादांनो आता तरी आमच्यासाठी स्पॉट सर्वेला या आणि स्पॉट सर्वे करा. जर खरंच तुमचं जर काही चालत असेल जर आम्ही वोट तुम्हाला दिलेला असतील त्या वोटचा कुठेतरी तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे का तुम्ही स्पॉट सर्वेला माननीय कलेक्टर साहेब यांनी या मातोरी आणि निमसराचा स्पॉट सर्वे करावा. MSIDC चे साहेब लोक जे वरती मुंबईत बसलेले ते स्पॉटला आणावा. मग तुमच्या लक्षात येईल तर खरोखरच या ठिकाणी किती घरं जातात किती शेती जाते आणि मिळणारा मोबदला किती आहे त्याच्यावर यांचं पुनर्वसन कसं होईल याचा विचार करावा. आज जी काही प्रशासनाने जी काही दांडकशाही केली याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. आज जे काल सायंकाळी 8 ते 9च्या दरम्यान प्रशासनाच्या तलाट्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला आम्हाला नोटिसा पाठवल्या त्याच्यावरती कोणतीही पूर्तता नसताना त्याच्यावरती तारखी नाही त्याच्यावरती काहीच नसताना सकाळी 9:30चा टाइम दिलेला आहे मोजणीचा. सकाळी 6:30 वाजता पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या दारात येऊन आणि आज सकाळी 6:30 वाजता जी दिनचर्या शेतकऱ्यांची चालू होती सकाळचं घरातलं आवरून करायचं महिलांनी तर जे काही भूसंपादन अधिकारी आहे इगतपुरी त्र्यंबक प्रांत पवन दत्ता म्हणून तर त्यांनी अक्षरशः आमच्या घरांमधल्या लेडीज वरती जेंट्सला पोलीस गाडीत बसून डब्यांमध्ये टाकून आणि घरांमध्ये जे लेडीज वरती जाऊन आणि जे काही विनयभंगाचं काम केलंय त्याच्यावरती तातडीत आजची आज विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस प्रशासनाला पण आमचं आव्हान आहे का आजच्या आज जर त्या पवन दत्ताला जर विनयभंगाचं त्याच्यावरती केस दाखल नाही केली तर आम्ही सोमवारी कलेक्टर ऑफिसला जसं करणभाऊ गायकर यांनी सांगितलं तसं आम्ही कलेक्टर ऑफिसला एवढ्याही महिला घेऊन आम्ही आत्मदहनाचा इशारा देतो
आज माझ्या बायकोवरती त्यांनी माझ्या बायकोचे कपडे फाडले, त्याला आज लाज वाटायला पाहिजे. काही कोणती पद्धत आहे? शेतकरी माणसं आहे, शेतकरी. या आमच्या आजची परिस्थिती, त्यांचा हात मोडलाय. स्वतः पवन दत्त हा प्रांत अधिकारी, त्यांनी दांड्याने मारलंय, त्याचा व्हिडिओ पण उपलब्ध आहे. आज हे भाऊ आहे, त्यांच्या छातीत लाथ घातली. म्हणजे कोणती मजुरी चालू झाली? हा भारत देश आहे का पाकिस्तान आहे? इंग्रजांनी सुद्धा आजपर्यंत जुलमशाही एवढी केली नाही. या इंग्रजांपेक्षा आज तुम्ही बत्तर ही गोष्ट करत आहे, आणि हा कदापि शेतकरी आता सहन करून घेणार नाही. आमचा डेव्हलपमेंटला किंवा प्रगती करायला कुठलाही हे नाही, विरोध नाही. आज रिंग रोडला विरोध नाही, पण आम्ही आज 3 ते 4 महिन्यापासून प्रत्येक प्रशासनाचे पाय जिजवतोय. कलेक्टर ऑफिस झालं, मंत्री महोदय झाले, आयुक्त साहेब झाले, सगळ्यांकडे जाऊन आम्ही आमचे पाय जिजवतोय, विनवण्या करतोय, हातपाय जोडतोय त्यांना का आमच्या आज जागेवरती 17 घरं उद्ध्वस्त होत आहे, 17 लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. आज कमीत कमी 5 ते 6 शेतकरी भूमिहीन होत आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही न्यायालयात गोष्ट असताना सुद्धा जर तुम्ही ही दांडकशाही करत असाल, तर हे इंग्रजकालीन देश आहे का? तुम्ही हिंदू धर्म म्हणताय, हा कोणता हिंदू धर्म आहे? हिंदू धर्मात जर तुम्ही जो भारताचा अन्नदाता आहे, त्या अन्नदाताला घरात शिरून तुम्ही त्यांच्या लेडीज वरती त्यांचे कपडे फाडताय, आंघोळी करताना त्यांच्या बाथरूम मधून बाहेर ओढून, 80 वर्षाची आजी, त्यांना बाथरूम मधून बाहेर ओढून, आणि त्यांच्यावरती जो IAS ऑफिसर आहे पवन दत्ता, तो जर हा एवढा अमानुष अत्याचार करीत असेल, तर त्याच्यावरती आम्ही पुन्हा एकदा सांगतो, आजची आज त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन त्याला निलंबित करण्यात यावा व त्याच्यावरती लगेच कारवाई करावी. आणि जे काही आजच्या घटना घडल्या आहे, पोलिसांनी, आम्ही लगेच सांगतोय, पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन आणि लगेच आम्हाला त्याच्यावरती कारवाई करावी. आमचा काही गुन्हा नसताना आमचे सर्व शेतकरी सकाळी 8 वाजता आमच्या घरातले माणसं उचलून आणि नजर कैदी ठेवले. हा कोणता गुन्हा केला होता आम्ही का तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता? अहो, आमच्याच जमिनी, आमचंच सर्व, आणि तुम्ही आमच्यावर एवढी दादागिरी करता. तुम्ही सांगा ना, तुमचं काहीच नाही, आम्ही निघून जातो पाकिस्तानला. एवढी मजुरी? भारत देश हा, आपण हिंदुत्व राष्ट्र म्हणतो, हे कोणतं हिंदुत्व? आम्ही काल महाजन साहेबांना सांगितलं का सर, पवन दत्ता साहेब असं करताय, तरी महाजन साहेब म्हणता हो आम्हाला डेव्हलप करायचंय. कोणाला डेव्हलप? बिल्डर लोक, राजकारणी, त्या अधिकारी लोकांना डेव्हलप करायचंय. हा शेतकरी मारून जर तुम्ही हे करत असाल, तर कदापि आता शेतकरी शांत बसणार नाही. आज तुम्ही आमच्या बायांना छेडछाड केली, बायांचे कपडे फाडले, पण एक लक्षात ठेवा, आम्ही शेतकरी आहे. आज आम्ही संयमाने घेतलं, पण उद्या रुमणे काढल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही. हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं तुम्हाला आव्हान आहे. नाही रुमणे काढले तर आम्ही पण शेतकऱ्याची अवलाद नाही, हे तुम्हाला आम्ही आव्हान करतो. आणि लगेच तातडीने पोलीस प्रशासनाने जशी कारवाई शेतकऱ्यांवर केली, तशी लगेच त्या प्रांतावर कारवाई करावी. त्याच्याशिवाय आम्ही या पोलीस स्टेशन मधनं बाहेर निघणार नाही, हे तुम्हाला ओपन चॅलेंज देतो. हायकोर्टामध्ये प्रकरण निलंबित असताना नाशिक प्रांतने पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यासाठी जो आज प्रयत्न केला, आणि त्या प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीने महिलांना मारझोड केली, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उचलून पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं. अरे लोकशाही आहे, हा भारत देश आहे, कुंभमेळ्याचा विकास जरूर करावा, त्याला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्याला विश्वासात घेऊन त्याचा विश्वास संपादन करून त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देत. एक तर त्या रस्त्याची गरजच नाहीये, पहिली गोष्ट तर तो रस्ताच केला नाही पाहिजे, पण तुम्हाला लईच कंड उठला असेल, तुम्हाला तो रस्ताच करायचा असेल, बिल्डर धार्जीनं व्यापारी धोरण जर तुम्हाला त्या ठिकाणी राबवायचंच असेल, तर आमच्या शेतकऱ्यांशी योग्य ती मीटिंग करून त्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांच्या अकाउंटला पहिले पैसे तर द्या. अरे त्यांच्या घरात आज तुम्ही घुसतात, त्यांना घरातून बाहेर काढून मारतात, त्या प्रांतला कोणी अधिकार दिले? पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, गिरीश महाजनांना आमची विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या प्रांतवर तात्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. शेतकऱ्यांवर लाठीचार केला त्याबद्दलचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा. त्याच्यावर का करा तर तो जबाबदार अधिकारी. आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, आज सुट्टीच्या दिवशी या प्रांतने ती कारवाई केलीच कशी? तुला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जे शासकीय दिवस आहेत त्या दिवशी तुला आठवलं नाही का? सुट्टीच्या दिवशी ही कारवाई का? तर 4 तारखेला या सर्व शेतकऱ्यांचा हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी निर्णय होणार आहे, यांचा निकाल लागणार आहे. आणि तो निकाल लागायच्या अगोदर म्हणजे हे प्रांत स्वतःला IAS समजतात, IAS आहात तुम्ही, मग तुम्ही काही हायकोर्टापेक्षा मोठे झाले का? या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर 1 इंच शेती सुद्धा तुम्हाला मिळू देणार नाही. छावा क्रांतीवीर सेना या सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत यांच्या बरोबर आहेत.
आज जर गुन्हा दाखल करून नाही घेतला तर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आत्मदहन आंदोलन आम्ही करू आणि त्यास जी काही त्या ठिकाणी परिणाम होतील या सर्वस्वी जबाबदार शासन आणि पोलीस प्रशासन असेल.